सिस्टीममध्ये फर्स्ट चॅप्टर बघितला इंट्रोडक्शन आणि सेकंड चॅप्टर बघितला प्रोसेस मॅनेजमेंट, की प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये तुमच्या प्रोसेस कशा मॅनेज केल्या जातात. आता थर्ड चॅप्टर बघायचं आपल्याला मल्टी थ्रेडेड प्रोग्रामिंग. आता हा तुम्हाला जावामध्ये झालेला आहे, ॲडव्हान्स जावामध्ये आपल्याला दिलेला आहे किंवा जावा प्रोग्रामिंग सेकंडमध्ये दिलेले मल्टी थ्रेडिंग. जसं आपण म्हणतो सिंपल टास्क, मल्टिपल टास्क. सिंपल टास्क म्हणजे काय किंवा सिंगल टास्क, मल्टिपल टास्क. सिंगल टास्क म्हणजे काय म्हणतो, एका वेळेस जेव्हा तुम्ही एकाच विंडोजमध्ये वर्किंग करता ऑपरेटिंग सिस्टीमच्या तेव्हा त्याला सिंगल टास्क म्हणतो. आणि मल्टीटास्किंग म्हणजे काय, एका वेळेस तुम्ही अनेक विंडोजमध्ये ओपन करता. फॉर एक्झाम्पल पेंट, MS ऑफिस, इंटरनेट एक्सप्लोरर, म्हणजे असे वेगवेगळे एका वेळेस जेव्हा आपण एकापेक्षा जास्त विंडोज ओपन करतो तेव्हा त्याला काय म्हणतो, मल्टीटास्किंग. तसं मल्टी थ्रेडेड प्रोग्रामिंग म्हणजे काय असतं किंवा ज्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, व्हॉट इज थ्रेड. थ्रेड म्हणजे काय असतं, थ्रेड इज ए फ्लो ऑफ एक्झिक्युशन थ्रू अ प्रोसेस कोड. म्हणजे प्रोसेस म्हणजे काय, जसं आपण बघितलं प्रोग्राम इज ए सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, प्रोसेस इज ए प्रोग्राम इज इन द एक्झिक्युशन. जेव्हा तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट करता तेव्हा त्याला प्रोसेस म्हणता. आणि थ्रेड म्हणजे काय, फ्लो ऑफ एक्झिक्युशन थ्रू द प्रोसेस कोड. तुमच्या प्रत्येक प्रोसेसचा कोड कसा दिलेला आहे आणि त्या कोडप्रमाणे तुमच्या प्रोग्रामचा एक्झिक्युशनचा जो फ्लो असतो, म्हणजे कोणत्या फ्लोनी तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो, थ्रेड म्हणतो. विदिन इट्स ओन प्रोग्राम काउंटर. प्रत्येक थ्रेडमध्ये काय दिलेला असतो, स्वतःचा असा प्रोग्राम काउंटर दिलेला असतो. प्रोग्राम काउंटर हा काय असतो, लोकेशन टू द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन कोड. तुमच्या ज्या काही इन्स्ट्रक्शनच्या नेक्स्ट कोड लाईन असते ती एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा लोकेट करण्यासाठी आपण प्रोग्राम काउंटरचा काय करतो, त्या ठिकाणी यूज करतो. दॅट कीप ट्रॅक्स ऑन विच इन्स्ट्रक्शन टू एक्झिक्यूट नेक्स्ट. म्हणजे तुमच्या ज्या काय थ्रेड म्हणजे काय असतं, जो तुमचा प्रोसेस कोड असतो त्या प्रोसेस कोडच्या थ्रू तुमचा प्रोग्रामचा फ्लो कसा एक्झिक्यूट होतोय विदिन इट्स प्रोग्राम काउंटर. प्रोग्राम काउंटर काय करत असतो, तुमच्या प्रोग्रामच्या ज्या काही नेक्स्ट एक्झिक्यूट इन्स्ट्रक्शन असतात अशा इन्स्ट्रक्शन तो काय करतो, ट्रॅक करत असतो. सिस्टीम रजिस्टर विच होल्ड इट्स करंट वर्किंग व्हेरिएबल. आणि प्रत्येक सिस्टीम रजिस्टरमध्ये, रजिस्टर म्हणजे काय असतं, टेम्पररी व्हेरिएबल असतो. आणि ज्या टेम्पररी व्हेरिएबलमध्ये आपण काय करतो किंवा ज्या काही तुमच्या टेम्पररी व्हेरिएबल दिलेल्या असतात अशा टेम्पररी व्हेरिएबलमध्ये आपण काय करत असतो किंवा द सिस्टीम रजिस्टर विच होल्ड इट्स करंट वर्किंग व्हेरिएबल. आणि जो काय तुमचा सिस्टीम रजिस्टर असतो की जो काय करतो त्या ठिकाणी तुमचा जो काय करंट वर्किंग व्हेरिएबल असतो की जो काय करतो, होल्ड करत असतो. अँड स्टॅक विच कंटेन द एक्झिक्युशन हिस्ट्री. स्टॅक म्हणजे काय असतो किंवा प्रत्येक स्टॅक हा काय असतो, टेम्पररी एरिया असतो किंवा ज्यामध्ये काय सांगतो, स्टॅक विच कंटेन द एक्झिक्युशन हिस्ट्री. आणि प्रत्येक स्टॅकमध्ये जी काय तुमची एक्झिक्युशनची हिस्ट्री असते अशी हिस्ट्री आपण काय करतो, त्या ठिकाणी स्टोअर करतो आणि ज्याला काय म्हणतो, थ्रेड. मग परत एकदा मी सांगते, थ्रेड इज ए फ्लो ऑफ एक्झिक्युशन थ्रू द प्रोसेस कोड. प्रत्येक प्रोसेस कोडच्या थ्रू तुमचा जो काय प्रोग्राम एक्झिक्युशनचा फ्लो असतो, प्रत्येक प्रोग्राम काउंटर हा काय करतो, विच इज ट्रॅक द इन्स्ट्रक्शन टू द एक्झिक्यूट नेक्स्ट. म्हणजे तुमच्या ज्या काय नेक्स्ट इन्स्ट्रक्शन असतात अशा काय करतो, एक्झिक्यूट करतो. सिस्टीम रजिस्टर विच होल्ड इट्स करंट वर्किंग व्हेरिएबल. प्रत्येक सिस्टीम रजिस्टर हा काय करतो, तुमचे जे काय करंट व्हेरिएबल असतात असे करंट व्हेरिएबल होल्ड करत असतो. आणि प्रत्येक स्टॅकमध्ये तुमची एक्झिक्युशनची जी हिस्ट्री असते अशी हिस्ट्री आपण काय करतो, स्टोअर करतो. अ थ्रेड इज ऑल्सो कॉल्ड अ लाईट वेट प्रोसेस. प्रत्येक थ्रेड हा काय असतो, एक लाईट वेट प्रोसेस असते. इट इज ऑल्सो डिफाईन ॲज, आपण कसा डिफाईन करतो, अ युनिट ऑफ कॉन्करन्सी विदिन अ प्रोसेस. कॉन्करन्सी म्हणजे काय, जेव्हा एका सिस्टीममध्ये एकापेक्षा जास्त प्रोसेसचं जे युनिट असतं जे कॉन्करंटली वर्किंग करतं अँड हॅज ॲक्सेस टू देअर एंटायर कोड अँड डेटा पार्ट्स ऑफ द प्रोसेस. अशा वेळेस काय करत असतं, म्हणजे थ्रेड एक असा युनिट असतो ज्यामध्ये कॉन्करन्सी विदिन अ प्रोसेस, तुमच्या प्रोसेस ह्या कॉन्करंटली तुम्ही एक्झिक्यूट करता आणि त्या एक्झिक्यूट करताना तुमच्या प्रत्येक प्रोसेसमधला एंटायर डेटा कोड आणि जो काय डेटा असतो की जो पार्ट तो काय करत असतो, प्रोसेसचा ॲक्सेस करत असतो आणि जो कॉन्करंटली आपण काय करतो त्या ठिकाणी स्टोअर करतो. आता थ्रेड म्हणजे काय, सिंगल थ्रेड. सिंगल थ्रेड म्हणजे काय, प्रत्येक तुमच्या CPU मध्ये रजिस्टर, काउंटर आणि स्टॅकचा यूज करतो. म्हणजे प्रत्येक प्रोसेसमध्ये तुमचा प्रोग्राम काउंटर असतो, स्टॅक असतो आणि रजिस्टर असतो. त्यानंतर त्यामध्ये तुमच्या डेटा आणि ज्या काही फाईल असतात अशा फाईल आपण काय करतो, स्टोअर करतो. आणि त्यानंतर जो
असा कोड काय करतो त्या ठिकाणी एक्झिक्यूट करतो. सिंगल थ्रेड काय करतो, तुमच्या प्रोसेसचा जो कोड असतो तो कोणत्या फ्लोने एक्झिक्यूट होणार आहे, त्यामध्ये तुमचा डेटा आणि फाईल असेल. मग अशा वेळेस काउंटर काय करतो, तुमच्या एक्झिक्युशनच्या ज्या इन्स्ट्रक्शन असतात त्याचा ट्रॅक कसा असतो. रजिस्टर हा काय करतो, इट इज द होल्ड इट्स करंट वर्किंग व्हेरिएबल. तुमच्या प्रत्येक डेटामध्ये जे काही करंट व्हेरिएबल असतात असे करंट व्हेरिएबल आपण ॲक्सेस करतो. आणि स्टॅक काय करतो, विच कंटेन द एक्झिक्युशन हिस्ट्री. प्रत्येक थ्रेड काय असतो, ह्याला म्हणायचं सिंगल थ्रेड. प्रत्येक सिंगल थ्रेडमध्ये कोड, डेटा आणि फाईल्स असतात आणि प्रत्येक थ्रेडला स्वतःचा रजिस्टर, काउंटर आणि स्टॅक असतो. त्यानंतर ना फर्स्ट मल्टी थ्रेडमध्ये काय दिलेलं असतं किंवा मल्टी थ्रेडिंगमध्ये काय दिलेलं असतो, सगळ्या प्रोसेसला एकच थ्रेड असतो. प्रत्येक सगळ्या थ्रेडला मिळून एकच डेटा फाईल असतो. प्रत्येक त्या थ्रेडमधला किंवा प्रत्येक थ्रेडमधला तुमच्या प्रोसेसचा जो पार्ट असतो त्या प्रत्येक पार्टला स्वतःचा रजिस्टर, काउंटर आणि स्टॅक असतो. पहिले फर्स्ट जे एक्झाम्पल दिलेले ज्याला सिंगल थ्रेड म्हणायचं आणि जो तुम्हाला सेकंड एक्झाम्पल दिलेले त्याला काय म्हणायचं, मल्टी थ्रेड म्हणायचं. ईच थ्रेड belongs to exactly one process and no thread can exit outside of process. प्रत्येक थ्रेड एका वेळेस काय करतो, एक्झॅक्टली एकच प्रोसेस काय करतो त्या ठिकाणी तो बिलॉंग्स करतो. नो थ्रेड कॅन एक्झिट आउटसाइड अ प्रोसेस. प्रोसेस मधल्या प्रत्येक पार्टसाठी तुम्हाला वेगळा थ्रेड नसतो. ईच थ्रेड प्रेझेंट इन अ सेपरेट फ्लो ऑफ कंट्रोल. प्रत्येक थ्रेड हा काय करता तुम्ही, जो तुमचा फ्लो ऑफ कंट्रोल असतो म्हणजे प्रत्येक थ्रेड हा स्वतःचा सेपरेट फ्लो ऑफ कंट्रोल काय करतो, रिप्रेझेंट करतो. थ्रेड हॅज सक्सेसफुली यूज टू इम्प्लिमेंटिंग नेटवर्क सर्व्हर अँड वेब सर्व्हर. तुमचे जे काय थ्रेड दिलेले असतात असे थ्रेड आपण नेटवर्क सर्व्हर किंवा जे काय वेब सर्व्हर असतात अशामध्ये काय करतो, इम्प्लिमेंट करत असतो. दे ऑल्सो प्रोव्हाइड अ सुटेबल फाउंडेशन ऑफ पॅरलर एक्झिक्युशन ऑफ ॲप्लिकेशन और शेअर्ड मेमरी मल्टी प्रोसेसर. आणि ज्यामध्ये काय करत असतो, एकच प्रोसेसर अनेक थ्रेड काय करत असतात, शेअर करत असतात आणि प्रत्येक थ्रेड हा काय करत असतो, सुटेबल फाउंडेशन फॉर पॅरलर एक्झिक्युशन ऑफ ॲप्लिकेशन. तुमचे प्रत्येक जे काय ॲप्लिकेशन दिलेले असतात असे ॲप्लिकेशन आपण काय करतो त्यामध्ये स्टोअर करत असतो. द फॉलोइंग फिगर शोज द वर्किंग सिंगल थ्रेड अँड मल्टी थ्रेड प्रोसेस. आपल्याला पाठीमागच्या स्लाइडमध्ये सिंगल थ्रेड आणि मल्टी थ्रेडचं काय दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट काय बघायचं आपल्याला, डिफरन्स बिटवीन प्रोसेस अँड थ्रेड. प्रोसेस आणि थ्रेडमध्ये डिफरन्स बघायचा आहे. प्रोसेस इज ए हेवी वेट और रिसोर्स इंटेंटिव्ह. म्हणजे प्रत्येक प्रोसेस ही काय असते, हेवी वेट प्रोसेस असते आणि थ्रेड इज ए लाईट वेट प्रोसेस. प्रत्येक थ्रेड ही काय असते, लाईट वेट प्रोसेस असते. टेकिंग लेसर रिसोर्सेस दॅन अ प्रोसेस. प्रत्येक प्रोसेसपेक्षा थ्रेड हा काय करतो, कमीत कमी तुमच्या सीपीयूचा जो रिसोर्सेस असतो तो कमी यूज करतो. प्रोसेस स्विचिंग नीड इंटरॅक्शन विथ ऑपरेटिंग सिस्टीम. प्रत्येक प्रोसेस जेव्हा एक्झिक्यूट करत असते तेव्हा ती ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय करत असते, इंटरॅक्शन करत असते. थ्रेड स्विचिंग डज नॉट नीड टू इंटरॅक्ट विथ द ऑपरेटिंग सिस्टीम. कुठलाही थ्रेड हा ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर काय करत नाहीये, इंटरॅक्शन करत नाहीये. इन मल्टिपल प्रोसेसिंग एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा आपण मल्टिपल प्रोसेसिंग एन्व्हायरमेंटमध्ये असतो, ईच प्रोसेस एक्झिक्यूट द सेम कोड बट हॅज इट्स ओन मेमरी अँड फाईल रिसोर्सेस. जेव्हा आपण प्रोसेसमध्ये मल्टिपल प्रोसेसिंग एन्व्हायरमेंटचा यूज करतो तेव्हा त्या मल्टिपल प्रोसेसिंग एन्व्हायरमेंटमध्ये प्रत्येक प्रोसेसला स्वतःचा असं काय असतो किंवा प्रत्येक प्रोसेस एक्झिक्यूट करताना सेम कोड असतो बट इट्स ओन मेमरी अँड फाईल रिसोर्सेस. पण प्रत्येक प्रोसेससाठी स्वतःचा असा काय असतो त्या ठिकाणी ओन मेमरी असते आणि स्वतःचा फाईल रिसोर्सेस असतो. ऑल थ्रेड कॅन शेअर सेम सेट ऑफ ओपन फाईल अँड चाइल्ड प्रोसेस. प्रत्येक थ्रेड हा काय करतो, सेम सेट ऑफ ओपन फाईल. म्हणजे जेव्हा आपण एकापेक्षा जास्त थ्रेड एक्झिक्यूट करतो तेव्हा ते सेम सेट ऑफ फाईल आणि चाइल्ड प्रोसेस काय करत असतात त्या ठिकाणी शेअर करत असतात. प्रोसेसमध्ये इफ वन प्रोसेस इज ब्लॉक देन नो अदर प्रोसेस कॅन एक्झिक्यूट अंटिल द फर्स्ट प्रोसेस इज अनब्लॉक. म्हणजे जेव्हा आपण
प्रोसेसमध्ये एक प्रोसेस जेव्हा ब्लॉक होते तेव्हा अनदर प्रोसेस तुमच्या एक्झिक्यूट होत नाहीये. जोपर्यंत तुम्ही फर्स्ट प्रोसेस अनब्लॉक करत नाहीये तोपर्यंत तुमच्या अदर प्रोसेसेस काय होत नाहीये, एक्झिक्यूट होत नाहीये. व्हाईल वन थ्रेड इज ब्लॉक अँड वेटिंग, जेव्हा एक थ्रेड ब्लॉक होतो तेव्हा तो वेटिंगवर जातो. अँड सेकंड थ्रेड इन द सेम टास्क कॅन रन, आणि अशा वेळेस काय केलं जातं, जेव्हा एक थ्रेड ब्लॉक होतो तेव्हा तो वेटिंगमध्ये जातो आणि अनदर प्रोसेस काय करते किंवा अनदर थ्रेड हा काय करतो, पहिल्या प्रोसेसचा जो सेम टास्क असतो त्यावर तुम्ही काय करता, रन करता. मल्टिपल प्रोसेसिंग विदाउट युजिंग थ्रेड यूज मोर रिसोर्सेस, कुठल्याही मल्टिपल प्रोसेस ह्या विदाउट युजिंग थ्रेड काय होत नाहीये, त्या ठिकाणी वर्किंग करत नाहीये, ते फक्त रिसोर्सेसचा काय करतात, यूज करतात. मल्टिपल थ्रेड प्रोसेसेस यूज फेवर रिसोर्सेस, जेव्हा तुमचे मल्टिपल थ्रेड असतात अशा वेळेस त्या प्रोसेस आणि फ्यू रिसोर्सेसचा काय करतात, यूज करतात. इन मल्टिपल प्रोसेस ईच प्रोसेस ऑपरेट इंडिपेंडेंटली ऑफ अदर, म्हणजे जेव्हा एक प्रोसेस ऑपरेट करतात तेव्हा अदर प्रोसेस ह्या काय असतात, इंडिपेंडेंटली असतात. पण जेव्हा वन थ्रेड कॅन रीड राईट और चेंज अनदर थ्रेड डेटा, जेव्हा एक प्रोसेस ऑपरेट होत असते तेव्हा ती अनदर प्रोसेसचा डेटा रीड राईट आणि त्यामध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस आपण करतो. आता नेक्स्ट पॉइंट काय बघायचं आपल्याला, बेनिफिट ऑफ मल्टी थ्रेड प्रोग्रॅमिंग. बेनिफिट ऑफ मल्टी थ्रेड प्रोग्रॅमिंग मध्ये फर्स्ट काय असतं, आता आपल्याला हे काय थेरॉटिकल विचारणार नाहीये, फक्त MCQ मध्ये बेनिफिट ऑफ मल्टी प्रोग्रॅमिंग मध्ये रिस्पॉन्सिव्हनेस, प्रत्येक जी काय मल्टी थ्रेड प्रोग्रॅमिंग असतं, मल्टी थ्रेडिंग इज ए इंटरॅक्टिव्ह ॲप्लिकेशन मे अलाउ अ प्रोग्राम टू कंटिन्यू रनिंग, म्हणजे प्रत्येक मल्टी थ्रेडिंग मध्ये काय केलं जातं किंवा जे काय ॲप्लिकेशन असतात अशा ॲप्लिकेशनमध्ये तुमचे जे प्रोग्राम असतात की जे प्रोग्राम आपण कंटिन्यू काय करतो, रन करतो. इफ ए पार्ट ऑफ ब्लॉक और इज परफॉर्मिंग अ लेंदी ऑपरेशन, जेव्हा तुमची एखादा प्रोग्राम काय करतो, कंटिन्यू रन होतो, तेव्हा तो रन होताना जर त्याचा एखादा पार्ट जर ब्लॉक केला किंवा एखादा प्रोग्राम जर लेंथली ऑपरेशन जर परफॉर्म करत असेल, देअर बाय इंक्रीजिंग रिस्पॉन्सिव्हनेस टू द युजर, अशा वेळेस तुमच्या युजरचा जो काय रिस्पॉन्सिव्हनेस असतो असा मल्टी थ्रेड काय करत असतो, त्या ठिकाणी इन्क्रीज करत असतो. इन नॉन मल्टी थ्रेड एन्व्हायरमेंट, म्हणजे नॉन थ्रेड मल्टिपल एन्व्हायरमेंट मध्ये अ सर्व्हर लिसन टू द पोर्ट फॉर द सम रिक्वेस्ट अँड व्हेन द रिक्वेस्ट कम, म्हणजे ज्यामध्ये काय केलं जातं, जेव्हा आपण नॉन मल्टी थ्रेड एन्व्हायरमेंट मध्ये असतो तेव्हा सर्व्हर हा काय करत असतो, अनदर रिक्वेस्टच्या ज्या पोर्ट्स असतात म्हणजे प्रत्येक लाईनची जी काय रिक्वेस्ट असते ती काय करतो, तो लिसन करतो. अँड व्हेन द रिक्वेस्ट कम, आणि जेव्हा रिक्वेस्ट आलेल्या असतात इट प्रोसेस कॅन रिक्वेस्ट अँड रिझ्यूम लिसनिंग टू द अनदर रिक्वेस्ट, अशा वेळेस तो सर्व्हर काय करतो, इट प्रोसेस द रिक्वेस्ट, म्हणजे क्लायंटच्या ज्या काय रिक्वेस्ट आलेल्या असतात त्याच्यावर प्रोसेस करतो. अँड रिझ्यूम लिसनिंग टू द अनदर रिक्वेस्ट, आणि जे काय तुमच्या अनदर रिक्वेस्ट असतात की जे आपण काय करतो, रिझ्यूम करतो. सेकंड काय सांगितलंय, रिसोर्स शेअरिंग, प्रत्येक मल्टी थ्रेडिंग मध्ये आपण काय करतो किंवा मल्टी थ्रेड मध्ये सर्च टेक्निक मस्ट बी एक्सप्लिसिटली ऑर्गनाइज्ड बाय प्रोग्रामर, प्रत्येक मल्टी थ्रेड प्रोग्रामिंग मध्ये एक थ्रेड हा काय करत असतो, अदर प्रोसेसच्या किंवा अदर थ्रेडला तुमचे जे काय रिसोर्सेस असतात असे रिसोर्सेस आपण काय करतो, शेअर करतो. थ्रेड शेअर द मेमरी अँड द रिसोर्सेस ऑफ द प्रोसेस टू विच दे बिलॉंग बाय डिफॉल्ट, म्हणजे प्रत्येक थ्रेडमध्ये शेअर द मेमरी अँड द रिसोर्सेस ऑफ द प्रोसेस टू विच दे बिलॉंग बाय डिफॉल्ट, म्हणजे प्रत्येक थ्रेडमध्ये प्रत्येक मेमरी किंवा प्रत्येक थ्रेड हा काय करतो, प्रत्येक प्रोसेसची मेमरी आणि जे काय रिसोर्सेस असतात असे शेअर करत असतो आणि ते काय असतात, डिफॉल्ट असतात. त्यानंतर ना नेक्स्ट बेनिफिट काय बघायचं, इकॉनॉमी. Allocating memory and resources for process creation is costly job in terms of time and space. प्रत्येक मल्टी थ्रेड मध्ये काय करत असतो, प्रत्येक थ्रेड हा मेमरी आणि रिसोर्सेस अलोकेटेड करत असतो. कधी, जेव्हा प्रत्येक मल्टी थ्रेड प्रोग्रामिंग मध्ये जेव्हा तुमच्या प्रोसेस क्रिएट होतात, अशा प्रोसेस क्रिएट करताना प्रत्येक प्रोसेस काय करतो, अलोकेटिंग मेमरी अँड रिसोर्सेस, म्हणजे प्रत्येक मल्टी थ्रेडिंग
प्रोग्रॅमिंगमध्ये जेव्हा एखादी प्रोसेस क्रिएट करतो तेव्हा तो अलोकेटिंग मेमरी अँड रिसोर्सेस म्हणजे प्रत्येक मेमरीचा जो काही रिसोर्सेस असतो की जो अलोकेटेड करतो आणि हा कॉस्टली जॉब असतो इन टर्म्स ऑफ टाइम अँड स्पेस म्हणजे जो कॉस्टली जॉब का असतो कारण प्रत्येक प्रोसेस क्रिएट करताना जर तो मेमरी आणि रिसोर्सेस अलोकेटेड करत असेल तर अशा वेळेस तुमच्या सीपीयूचा जो टाइम आणि स्पेस असतो जो कॉस्टली काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. आणि स्केलेबिलिटी मध्ये काय सांगतो द बेनिफिट ऑफ मल्टी प्रोग्रामिंग ग्रेटली इन्क्रीज टू इन केस ऑफ मल्टी प्रोसेसर आर्किटेक्चर. प्रत्येक मल्टी थ्रेडिंग प्रोग्रामिंग मध्ये आपण काय करतो मल्टी प्रोसेसर आर्किटेक्चरचा यूज करतो तेव्हा त्या मल्टी प्रोसेसिंग आर्किटेक्चर मध्ये आपण काय करत असतो प्रत्येक मल्टी प्रोग्रामिंग हा काय करतो मल्टी प्रोसेसर आर्किटेक्चर इन्क्रीज करतो वेअर थ्रेड मे बी रनिंग पॅरलर ऑर मल्टिपल प्रोसेस. जेव्हा आपण एखादी थ्रेड काय करतो पॅरलर किंवा काय करतो मल्टिपल प्रोसेस काय करतो रन करतो. इफ देअर इज ओनली वन थ्रेड then it's not possible to divide the process into smaller tasks and different processes can perform. म्हणजे ज्यामध्ये काय करतो जेव्हा आपण एखादा थ्रेड पॅरलरी रनिंग करत असतो इफ देअर इज ओनली वन थ्रेड अशा वेळेस एका वेळेस एकच थ्रेड असतो आणि तुमचा जो थ्रेड असतो अशा थ्रेडमध्ये तुमच्या ज्या काही एक प्रोसेस असते की जी स्मॉल पार्टमध्ये किंवा स्मॉल टास्कमध्ये तुम्ही डिवाइड करू शकत नाहीये. डिफरंट प्रोसेस कॅन परफॉर्म. जेव्हा आपण एक प्रोसेस अनेक स्मॉलर टास्कमध्ये डिवाइड करतो तेव्हा त्याला थ्रेडमध्ये आपण डिफरंट प्रोसेसेस कॅन परफॉर्म. तुमच्या डिफरंट प्रोसेसेस काय होतात त्या ठिकाणी परफॉर्म होतात. आता नेक्स्ट पॉईंट काय बघायचं आपल्याला मल्टी थ्रेडिंग मॉडेल. मल्टी थ्रेडिंग मॉडेलमध्ये काय सांगतो किंवा मल्टी थ्रेडिंग मॉडेल म्हणजे काय थ्रेड आर इम्प्लिमेंटेड बाय फॉलोइंग 2 वेज. तुमचे ते जे काय थ्रेड दिलेले असतात असे थ्रेड आपण 2 वेजमध्ये इम्प्लिमेंट करतो. एक युजर लेवल थ्रेड आणि दुसरा काय असतो कर्नल लेवल थ्रेड. मग ज्यामध्ये काय सांगतो युजर लेवल थ्रेड युजर मॅनेज थ्रेड. प्रत्येक युजर लेवल थ्रेडमध्ये युजरच थ्रेड काय करत असतो मॅनेज करत असतो आणि कर्नल लेवल थ्रेडमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेज थ्रेड ॲक्टिंग द कर्नल अँड ऑपरेटिंग सिस्टीम कोर. आणि प्रत्येक कर्नल लेवल थ्रेडमध्ये ऑपरेटिंग सिस्टीमच काय करत असते तुमचे जे काय थ्रेड असतात की जे थ्रेड काय करतो मॅनेज करतो आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये तुमचा कर्नल असेल किंवा एखादी सिस्टीम कोर असेल असे काय करतात त्या ठिकाणी ते यूज करत असतात किंवा ज्यामध्ये आपण काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. आता फर्स्ट आपल्याला काय बघायचंय युजर लेवल थ्रेड. युजर लेवल थ्रेड म्हणजे काय तो युजरच काय करत असतो जे काय थ्रेड असतात असे थ्रेड काय करतो तो मॅनेज करत असतो. फॉर एक्झाम्पल कर्नल स्पेस आणि युजर स्पेस. अशा वेळेस काय केलेलं असतं प्रत्येक थ्रेडमध्ये थ्रेड लायब्ररी असते आणि प्रत्येक युजर स्पेसेस काय करत असतो तुमचे जे काही प्रोसेस असतात अशा प्रोसेस काय करतो मॅनेज करतो. इन दिस केस द थ्रेड मॅनेजमेंट कर्नल इज नॉट अवेअर टू ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ द थ्रेड. कुठल्याही युजर थ्रेडमध्ये तुमचा कुठलाही कर्नल हा तुमचा थ्रेड मॅनेज करत नाहीये. इज नॉट अवेअर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ द थ्रेड म्हणजे कुठलाही थ्रेड एक्झिस्टन्स होण्यासाठी कुठलाही कर्नल यूज करत नाहीये. द थ्रेड लायब्ररी कंटेन. प्रत्येक युजर लेवल थ्रेडमध्ये जेव्हा आपण एक थ्रेड लायब्ररीचा यूज करतो तेव्हा थ्रेड लायब्ररी म्हणजे काय असतं कंटेन कोड ऑफ क्रिएटिंग अँड डिस्ट्रॉय थ्रेड. मग थ्रेड लायब्ररी काय करत असते त्या ठिकाणी इट इज द क्रिएटिंग अँड डिस्ट्रॉईंग थ्रेड. तुमच्या प्रत्येक थ्रेड क्रिएट करायच्या आणि डिलीट करायच्या त्यासाठी आपण थ्रेड लायब्ररीचा काय करतो यूज करतो. फॉर पासिंग मेसेज अँड डेटा बिटवीन थ्रेड. प्रत्येक थ्रेड लायब्ररी काय करतो तुमचा जो काय क्रिएट केलेला कोड असतो तो कोड क्रिएट करायचा आणि डिस्ट्रॉय करायचा आणि पासिंग मेसेज अँड डेटा बिटवीन द थ्रेड आणि प्रत्येक थ्रेडला मेसेज आणि डेटा काय करायचा पास करायचा. फॉर शेड्यूलिंग थ्रेड एक्झिक्युशन फॉर सेव्हिंग अँड रिस्टोरिंग
थ्रेड कॉन्टेक्स्ट आणि प्रत्येक शेड्यूलिंगमध्ये काय केलं जातं, तुमचे प्रत्येक थ्रेड सेव्ह करायचे आणि जे काय थ्रेड कॉन्टेक्स्ट असतात असे काय करतो त्या ठिकाणी आपण, किंवा जे काय थ्रेड कॉन्टेक्स्ट दिलेले असतात असे रिस्टोअर करायचे. द ॲप्लिकेशन स्टार्ट विथ अ सिंगल थ्रेड आणि प्रत्येक ॲप्लिकेशन आपण जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा त्यामध्ये आपण काय करतो त्या ठिकाणी सिंगल थ्रेडचा यूज करतो. म्हणजे युजर लेवल थ्रेडमध्ये काय केलं जातं, प्रत्येक थ्रेड हा युजरच मॅनेज करत असतो. प्रत्येक युजर थ्रेडसाठी, प्रत्येक प्रोसेससाठी स्वतःचा थ्रेड लायब्ररी असते. थ्रेड लायब्ररी काय करते, कंटेन द कोड फॉर क्रिएटिंग अँड डिस्ट्रॉईंग थ्रेड. प्रत्येक थ्रेडमधला जो कोड असतो तो क्रिएट आणि डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करतं, थ्रेड लायब्ररी. आणि प्रत्येक थ्रेडला मेसेज आणि डेटा काय करतो आपण, पास करत असतो. शेड्यूलिंग थ्रेड काय करत असतो, एक्झिक्युशन फॉर द सेव्हिंग अँड रिस्टोरिंग थ्रेड कॉन्टेक्स्ट. प्रत्येक थ्रेडचे जे काय कॉन्टेक्स्ट असतात असे सेव्ह आणि रिस्टोर करायचे. आणि द ॲप्लिकेशन स्टार्ट विथ अ सिंगल थ्रेड. मग जे काय तुमचे ॲप्लिकेशन असतात असे ॲप्लिकेशन आपण काय करतो त्या ठिकाणी स्टार्ट करत असतो. आता ॲडव्हान्टेज काय आहे, थ्रेड स्विचिंग डज नॉट रिक्वायर कर्नल मोड प्रिव्हिलेज. कुठल्याही युजर लेवल थ्रेडमध्ये थ्रेड स्विचिंग काय करत नाहीये, डज नॉट रिक्वायर कर्नल मोड. म्हणजे कुठल्याही युजर लेवल थ्रेडमध्ये कुठलाही तुमचा जो थ्रेड असतो की जो स्विचिंगमध्ये काय करत नाहीये, डज नॉट रिक्वायर कर्नल मोड. कुठल्याही कर्नल मोडचा तो काय करत नाहीये, यूज करत नाहीये. युजर लेवल थ्रेड कॅन रन एनी ऑपरेटिंग सिस्टीम. प्रत्येक युजर लेवल थ्रेड काय करतो, ऑपरेटिंग सिस्टीम काय करत असतो, रन करत असतो. शेड्यूलिंग कॅन बी ॲप्लिकेशन स्पेसिफिक इन युजर थ्रेड मोड. प्रत्येक युजर थ्रेड मोडमध्ये तुम्ही शेड्यूलिंगचा यूज करता आणि तुमचे जे काय स्पेसिफिक ॲप्लिकेशन असतात असे शेड्यूलिंग प्रमाणे काय करतात, म्हणजे प्रत्येक युजर लेवल थ्रेडमध्ये आपण कुठलंही ॲप्लिकेशन स्टार्ट करताना सिंगल थ्रेडचा यूज करतो. आणि शेड्यूलिंग काय करतो, एक्झिक्युटिंग, सेव्हिंग अँड रिस्टोरिंग थ्रेड कॉन्टेक्स्ट. प्रत्येक थ्रेडचे जे काय कॉन्टेक्स्ट असतात असे एक्झिक्यूट करायचे, सेव्ह करायचे आणि काय करायचे, रिस्टोअर करायचे. युजर लेवल थ्रेड आर फास्ट टू क्रिएट अँड मॅनेज. प्रत्येक युजर लेवल थ्रेड हा काय करतो, प्रत्येक थ्रेड फास्ट क्रिएट करतो आणि मॅनेज करतो. डिसएडव्हान्टेज म्हणजे काय, इन अ टिपिकल ऑपरेटिंग सिस्टीम मोस्ट सिस्टीम कॉल आर ब्लॉकिंग. प्रत्येक युजर लेवल थ्रेडमध्ये युजरच काय करत असतो, सगळे थ्रेड मॅनेज करत असतो. आणि कुठल्याही युजर लेवल थ्रेडमध्ये तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमचे जे सिस्टीम कॉल असतात असे काय करतो आपण, ब्लॉक करतो. हे काय आहे, डिसएडव्हान्टेज आहे. सेकंड काय आहे, मल्टी थ्रेडेड ॲप्लिकेशन कॅन नॉट टेक ॲडव्हान्टेज ऑफ मल्टी प्रोसेसिंग. कुठल्याही मल्टी थ्रेड ॲप्लिकेशनमध्ये आपण काय करतो, मल्टी प्रोसेसिंगचा काय करतो, यूज करतो. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला कर्नल लेवल थ्रेड म्हणजे काय असतं आणि थ्रेडचे मॉडेल कोणते असतात. जसं आपण डेटाबेसमध्ये रिलेशनशिपचे टाईप बघतो, 1 to 1, 1 to many, many to 1, तसं आपल्याला काय बघायचं त्या ठिकाणी 1 लेवल, 2 लेवल आणि ज्यामध्ये काय सांगायचं त्या ठिकाणी